नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 3 आहे त्यातला एक्झाम्पल थर्ड. क्वेश्चन 3 काय आहे? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. चला, कोणते आहे क्वेश्चन 3 मधला एक्झाम्पल 3 काय आहे बघा. 5x - 6y + 30 = 0 आणि नंतर काय 5x + 4y -20 = 0. हे आपल्याला ग्राफिकल मेथडनी सॉल्व करायचे. सगळ्यात पहिले काय आहे आपण बघा प्रॉपरली लिहून घेऊ. याला प्रॉपरली म्हणजे काय, जशाच तसं एकदा लिहू. 5x - 6y + 30 = 0. ओके. आता इथून काय करायचं आपल्याला, एका साइड या साइडला फक्त एकच व्हेरिएबल ठेवायचा, बाकी सगळं व्हेरिएबल असेल संख्या असेल ते आपल्याला इक्वल टू च्या पलीकडे पाठवायचे आहे. आता मी सांग इथं 5x ठेवतो सगळ्यात पहिले इक्वल टू, आता 5 ला 2 मिनिटं ठेवा, फक्त आपल्याला इकडे एकच व्हेरिएबल ठेवायचा आहे. हा -6y आहे, इकडे गेल्यावर काय होणार बघा +6y आणि हा +30 आहे, इकडे आल्यावर काय होणार काय होणार 30. ओके. आता इकडे काय आहे, आपल्याला फक्त एकच व्हेरिएबल ठेवायचा आहे, तो कोणता पण असेल. आपण इथं x घेतलेला आहे. ओके. आणि हा 5 ला इकडे पाठवून द्या. चला, 5 इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे आल्यावर काय होणार डिवाइड मध्ये. म्हणजे ह्या साइडला बघा फक्त एकच व्हेरिएबल राहिला, इक्वल टू च्या साइड सगळं इकडे गेलं. मग खाली डिवाइड मध्ये आलं, कोणी वजाबाकी मध्ये आलं, कोणी मल्टिप्लाय मध्ये आलेलं आहे, पण सगळं इक्वल टू च्या साइडला. आता इथं y ची व्हॅल्यू टाकायची जेणेकरून आपल्याला x ची व्हॅल्यू भेटेल. सगळ्यात पहिले याच्यासाठी काय करायचं, पुट y ची फर्स्ट व्हॅल्यू काढायची. फर्स्ट व्हॅल्यू काय होईल म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू कोणती असेल ती बघा. पुट y = 0. मी जर कधी 0 टाकलं तर ह्या दोघांना सॉल्व करून खालच्या संख्येने त्याला प्रॉपरली भाग जातो. ओके. कारण की तुम्ही कोणती पण टाका तसं काही नाही, पण ते पॉइंट मध्ये येईल. मग पॉइंट मध्ये आल्यावर ग्राफ काढायला अवघड जातं. म्हणून आपल्याला सिंपल व्हॅल्यू आली पाहिजे जेणेकरून ग्राफ काढायला सोपं गेलं पाहिजे. y = 0. देन बघा, देन प्रॉपरली सॉल्व होते की नाही. देन x काय भेटतो बघा आपल्याला, x = 6y - 30 / 5. x = 6 × 0 -30 / 5. ओके. आलं बघा, y च्या जागी 0 टाकलेला आहे. x = 6 × 0 म्हणजे 6 × 0 किती येणार 0 -30 / 5 -30 / 5. x = बघा -30 / 5. 5 नी 30 ला भागतो, 5 × 5 = 25, 5 × 30 म्हणजे x किती आला बघा -6. x किती आलेला आहे -6. x ची फर्स्ट व्हॅल्यू भेटली, y ची फर्स्ट व्हॅल्यू भेटली. आता y ची सेकंड व्हॅल्यू काढायची आपल्याला. काय टाकावं इथं, काय टाकावं बघा, पुट y = काय टाकावं. आता काय फर्स्ट व्हॅल्यू कोणती आलेली मला सांगा, 0. बघा 0 प्लस काय करायचं, जी खालची संख्या आहे डिनोमिनेटर तिला प्लस करा. किती आहे +5. ओके. 0 + 5 किती येणार 5. म्हणजे y ची सेकंड व्हॅल्यू किती झाली 5. देन आणि तुम्ही म्हणाल असंच का करता आहे, 2 का नाही टाकत. जरा बघा 2 टाकलं तर किती येणार 6 × 12. 12 मधून 30 गेलं तर खालच्या संख्येने भाग जातो, पण तो पॉइंट मध्ये येतो. ओके. त्याच्यामुळे आपला काय आहे, पॉइंट मध्ये x ची व्हॅल्यू पॉइंट मध्ये नाही आली पाहिजे, म्हणून हा आपला सगळा खट्याटोप चाललेला आहे. ओके. चला, आता y 5 टाकल्यावर बघा काय होते, x घ्या इथं = 6y - 30 / 5. x = किती येणार बघा 6 × 5 - 30 / 5. ओके. आलंय. काय नाही, y ची व्हॅल्यू रिप्लेस केलेली आहे, बाकी काय नाही. x = 6 × 5 = 30 - 30 / 30 - 30. ओके. x = किती येणार 0. काय बघा 30 मधून 30 गेले 0 +30 - 30 कटला, वरती राहिला 0, खाली आला 5
आणि खालच्या संख्येने 0 ला भाग दिला तर उत्तर येणार 0, म्हणजे x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 0. करा बॉक्स. झाले सेकंड व्हॅल्यू. आता थर्ड व्हॅल्यू काय आहे बघा. थर्ड व्हॅल्यू साठी काय आहे ते तर एकदा लक्षात घ्या. पुट 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 काय बघा, y इक्वल टू काय येणार, सेकंड व्हॅल्यू प्लस खाली डिनोमिनेटर जेवढं आहे तेवढं. सेकंड व्हॅल्यू किती आहे 5, डिनोमिनेटर मध्ये किती आहे 5, प्लस 5 5 प्लस 5 किती येणार 10. ओके, म्हणजे हीच आपली थर्ड व्हॅल्यू झाली. पुट करा प्रॉपरली. x ची व्हॅल्यू तिकडे बघा, x इक्वल टू किती आहे 6y मायनस 30 अपॉन 5. आणि तुम्ही असं पण करू शकता, पहिले इथं 0 ची व्हॅल्यू टाकायची, प्रॉपरली भाग जातो. रफ मध्ये करायचं, प्रॉपरली भाग जातोय. ओके, y ची 0, नंतर 1 टाकून पहा, तुम्हाला काटपीट दिसते का, पॉइंट मध्ये येतोय का, x ची व्हॅल्यू सोडून द्या. मग 2 टाकून पहा, x ची व्हॅल्यू पॉइंट मध्ये येते का, मग सोडून द्या ती पण. 3 टाका, 4 टाका, 5 टाका, तुम्हाला 5 ला x ची व्हॅल्यू प्रॉपर भेटेल. बघा 6 टाका, 7 टाका, 8 टाका, तिथं तुम्हाला x ची व्हॅल्यू पॉइंट मध्ये येणार. 9 टाका, पॉइंट मध्ये येणार x ची व्हॅल्यू. 10 टाकल्यावर x ची व्हॅल्यू प्रॉपर पॉइंट मध्ये न येता प्रॉपर अशी येते की नाही बघा आता, म्हणजे विदाउट पॉइंट. आणि पॉइंट मध्ये आली तरी चालते आपल्याला, पण तेच तुम्हाला ग्राफ मध्ये प्लॉट करताना अवघड जाईल, म्हणून आपल्याला ह्या x च्या व्हॅल्यू सिंपल आणायच्या आहे. ओके, आलं लक्षात. असंच काय करतोय आपण ते, चला इथं सॉल्व करा आता. x इक्वल टू 6 इंटू y किती आहे 10 मायनस 30 अपॉन 5. x इक्वल टू 6 इंटू 10 किती आले 60 मायनस 30 अपॉन 5. 60 मधून किती आला, ओके चला बघा तरी बघा, 60 मधून 30 गेले किती आले 30. ओके, अपॉन 5. कट जातो का भाग, 5 1 5, 5 2 10, 5 5 25, 5 6 30. x इक्वल टू 6 आला का 6. काय आले x ची व्हॅल्यू बघा -606 आल्या. प्रॉपर आला का नाही x, असंच आपल्याला त्यासाठी आहे. आता टेबल फॉर्म करून घेऊ, एक x आणि y आणि ऑर्डर पेअरचा. चला, जेणेकरून एक्झामिनरला आपलं प्रॉपर प्रेझेंटेशन दिसतं. आणि हा टेबल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, चला फर्स्ट व्हॅल्यू काय आहे भेटली x ची -6 आणि y ची फर्स्ट व्हॅल्यू किती आहे 0. ऑर्डर पेअर किती झाली -60 दिसतंय ना, -60. x ची व्हॅल्यू किती आली 0, y किती आला 5, ऑर्डर पेअर किती आली 0 5. ओके चला, काही नाही आता फक्त व्हॅल्यू पुट करायच्या. x ची थर्ड व्हॅल्यू किती आलेली 6 आणि y ची किती आलेली 10. ऑर्डर पेअर किती आलेली आपली बघा 6 10. चला, हे कशासाठी आहे, कोणत्या इक्वेशन साठी आहे, 5x मायनस 6y प्लस 30 इक्वल टू 0. या इक्वेशन साठी हा टेबल आहे. ओके, आलं लक्षात इथपर्यंत. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा, आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण ह्या चॅनलवर सर्व मॅथचे कन्सेप्ट घेतो. क्लास 10 चे सध्या चालू आहे, क्लास 9 चे पण येणार आहे, 8 चे येणार आहे, सगळं येणार आहे. ओके मित्रांनो, चला आता काय करू आपण, हे जे सेकंड इक्वेशन आहे त्याच्यासाठी असा टेबल फॉर्म करू. आता मी काय करतो, हे पुसून घेतो आणि ते सॉल्व करतो. तुम्ही एकदा बघून घ्या, हे लिहून घ्या. चला मित्रांनो, 5x प्लस 4y मायनस 20 इक्वल टू 0. याला आपण काय करायचं, एका साईडला एकच व्हेरिएबल ठेवायचं, बाकी सगळे इक्वल टू च्या इकडे पाठवून द्यायचे. आता मी इथं फक्त x ठेवतोय बघा, बाकी कसे पाठवतो बघा. हा -20 इकडे गेल्यावर काय होणार +20. हा प्लस 4y इकडे गेल्यावर काय होणार -4y. हा 5 आहे, इथं काय 5x आहे ना, तर हा इकडे गेल्यावर काय होणार बघा, मल्टिप्लाय आहे इकडं, तर डिवाइड मध्ये येणार. आला, इकडे x राहिला, बाकी सगळे आले. ओके मित्रांनो, आलं लक्षात.
एकच व्हेरिएबल ठेवला, बाकी सगळे इकडे पाठवून दिले. आता पुट y ची फर्स्ट व्हॅल्यू काय आहे बघा, 0 टाकला मी इथं तर काय येणार बघा, 20 मायनस 4 इंटू 0. 4 इंटू 0 किती येणार 0, म्हणजे 20 मधून 0 गेला, किती राहिला 20, म्हणजे 20च राहिला. आणि 20 ला 5 नी प्रॉपरली भाग जातोय, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला प्रॉपर भेटते. म्हणजे इथं y ची व्हॅल्यू 0 टाकायला हरकत नाही. y इक्वल टू 0, ते बघा x भेटतो की नाही प्रॉपर, 20 मायनस 4y अपॉन 5. x इक्वल टू 20 मायनस 4 इंटू 0 अपॉन 5. काही नाही, y ची व्हॅल्यू रिप्लेस केलेली आहे. आता बघा x इक्वल टू 20 मायनस 0 अपॉन 5. 20 मधून 0 गेला, राहिला 20, खाली आला 5, 5 चोक 20, कट झाला. x किती राहिला आपला 4, x राहिला म्हणजे x आला आपला 4. आता y ची सेकंड व्हॅल्यू बघा, पुट y ची सेकंड व्हॅल्यू काय आहे सांगा बरं कमेंट मध्ये. सेकंड व्हॅल्यू काय टाकायची आपली y ची, पटकन सांगा 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 सांगा. काय फर्स्ट व्हॅल्यू काय आपली 0. फर्स्ट व्हॅल्यू मधली खालची संख्या ऍड करायची. खालची संख्या म्हणजे डिनॉमिनेटरची किती आहे 5, आणि फर्स्ट व्हॅल्यू आहे 0. 0 प्लस 5 किती येणार 5, म्हणजे ही सेकंड व्हॅल्यू झाली आपली y ची. किंवा मग काय करा, 2 नी चेक करा, 3 नी चेक करा, 4 नी चेक करा. 4 इथं टाकून पहा y च्या जागी, 3 टाकून पहा. जर x तुम्हाला पॉइंट मध्ये भेटत असेल तर सोडून द्या, आणि जोपर्यंत x तुम्हाला प्रॉपर भेटत नाही तोपर्यंत चालत राहा. आलं, दोन्ही सांगितलं मी, ट्रिक्सनी पण सांगितलं आणि आपल्या बेसिक मेथडनी पण सांगितलं. चला y इक्वल टू 5 टाकून बघू x आपल्याला प्रॉपर भेटतो की नाही. x इक्वल टू बघा 20 मायनस 4y अपॉन 5. ओके, x इक्वल टू 20 मायनस 4y किती आहे 5 अपॉन 5. बघा x इक्वल टू 20 मायनस 20, 5 चोक 20, आणि खाली आला 5. x इक्वल टू वरती 20 प्लस मायनस 20 किती येणार 0. 20 मधून 20 गेले 0, सिंपल आहे. 5 खाली, x इक्वल टू 0. आता x इक्वल टू 0 कसा आला ते विचारू नका, कारण कोणत्याही संख्येने 0 ला भागितल्यावर उत्तर 0 येते. ओके, x ची सेकंड व्हॅल्यू भेटली, प्रॉपर भेटली, पॉइंट मध्ये नाही भेटली. आता x ची थर्ड व्हॅल्यू काढायची आपल्याला. पुट y इक्वल टू किती टाका लागन y, जेणेकरून x ची थर्ड व्हॅल्यू आपल्याला भेटेल. सांगा बरं कमेंट मध्ये, सांगा पटकन कमेंट मध्ये सांगा. चला टाकले, टाईप केलं, ओके. आता बघा मला सांगा सेकंड व्हॅल्यू किती टाकली आपण 5, तर थर्ड व्हॅल्यू साठी काय येणार आपलं, हा 5 प्लस 5 ऍड करा. चला किती येणार 10, म्हणजे इथं खालची संख्या जी आहे ती ऍड करायची. इथं जर 2 असता तर हा 5 सेकंड व्हॅल्यूचा, आणि इथं 2 7 y ची थर्ड व्हॅल्यू असते. इथं जर 4 असता तर 5 प्लस 4. आलं लक्षात. चला आता आपल्याला इथं किती भेटणार y ची थर्ड व्हॅल्यू, हा 5 आणि हा 5 ऍड केल्यावर 10. y ची थर्ड व्हॅल्यू 10. बघा देन x किती भेटणार, x 20 मायनस 4y अपॉन 5. x इक्वल टू 20 मायनस 4 इंटू y. y च्या जागी 10 टाकलेलं आहे, बाकी काही नाही 5. x इक्वल टू बघा 20 मायनस 40 अपॉन 5. x इक्वल टू किती येणार मायनस 20 अपॉन 5. आलं लक्षात. काही नाही, सिंपल आहे मॅथ. 5 चोक 20 कटतय, आणि हा मायनस राहिलेला आहे. x इक्वल टू मायनस 4. आलंय का, इथपर्यंत लक्षात येतंय का. लक्षात येत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांसोबत शेअर करा. काही पण डाऊट असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा, तो आपण डाऊट घेऊ तुमचा. ओके मित्रांनो, चला आता काय आहे, आता बघा टेबल फॉर्म करायचा आहे आपल्याला. टेबल फॉर्म करायचा आहे. चला x y हा टेबल फॉर्म करू. लिहा, प्रॉपरली लिहा, x y ऑर्डर पेअर x y. आलं.
तर x ची फर्स्ट व्हॅल्यू काय आहे 4, लिहा x च्या समोर y ची फर्स्ट व्हॅल्यू किती आहे 0, लिहा ऑर्डर पेअर आली 4 0. ओके, हा कॉमा आहे बरं का, असं ऑर्डर पेअर. आता x ची सेकंड व्हॅल्यू किती आली हे बघा 0, x ची नाही y ची सेकंड व्हॅल्यू किती आहे 5, मग ऑर्डर पेअर किती येणार 0 5. x ची थर्ड व्हॅल्यू किती आली -4, y ची थर्ड व्हॅल्यू किती आलेली 10 आणि ऑर्डर पेअर -4 10. ओके, आणि हे कोणत्या साठी टेबल म्हणजे कोणत्या इक्वेशन साठी 5x प्लस 4y -20 = 0. बघा सगळं चेक करून घ्या. x 4 0 -4, x 4 0 -4, y 0 5 10 0 5 10 बरोबर आहे. ऑर्डर पेअर 4 0 0 5 -4 10. इथं चुकलं नाही पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतोय क्रॉस चेक करा. इथं चुकलं म्हणजे झाला गोळ. ओके, थोडं फरकच पडतो. आता ह्या दोन्ही पॉइंटला घेऊन दोन्ही लाईन जे इक्वेशन आहे आपलं त्या पॉइंटला घेऊन ग्राफ काढा आणि इंटरसेक्शन पॉइंट काढा. तसं मी व्हिडिओच्या शेवटी ग्राफ दिलेलाच आहे आणि देणारच आहे, फक्त मी तो पेनाने काढलेला आहे. तुम्ही ग्राफ पेन्सिलनी काढायचा. आलं लक्षात? चला, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.